स्वागतम सुस्वागतम। आज आपण इथे जमलो आहोत कशासाठी, तर विद्यार्थ्यांना माहिती आहे की आपण इथे जमलो आहोत बिरसा मुंडा आदिवासी जनजागृती कार्यक्रमासाठी। त्यांच्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती मिळावी, तो जीवन काय असतं, ती जनजागृती काय असते, त्याच्याबद्दल काय असतं याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती मिळणार आहे। विद्यार्थ्यांनी कृपया शांततेकडे लक्ष द्या। मी सर्वप्रथम शालूबाई पागी यांना विनंती करते की त्यांनी बिरसा मुंडा यांच्या फोटोला पुष्प अर्पण करावे। Come on, clap everyone. मी त्यांना विनंती करते की त्यांनी शालूबाई पागी यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावे। मी शालूबाई पागी यांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न होते। तसेच मी अरुणा मिस यांना विनंती करते की त्यांनी संतोष पागी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। आंटी मी चेक तुमचं इकडं टाकू इथे मुलांचा काय या कार्यक्रमानिमित्त आपण काही वेगवेगळ्या गाण्यांचं आयोजन केलेलं आहे। काही नृत्य स्पर्धा आहेत, गीत स्पर्धा आहे। तर तुम्ही सगळ्यांनी कृपया शांततापूर्वक या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि सहकार्य करावे। मी विद्यार्थ्यांना विनंती करते आवाज न करता त्यांनी सहकार्य करावं आणि लक्ष द्यावं। तर सर्वप्रथम हो फरामीस करावं, त्यांची राहण्याची पद्धत कशी आहे, त्यांना काय सामाजिक जीवनामध्ये त्यांची काय परिस्थिती आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करता येईल त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते। जोरदार टाळ्या वाजवू द्या। हो आवाज जातोय सर्व चालेल। हो मराठीत बोला, मराठी हिंदी कसंही मला मुलांना समजतं, मी बोलते। तुमच्यासमोर माझे राहण्याची जी ओळख आहे लाईक नाही आहे, कारण आम्ही एक कमीची जातीने मोठा गेलेला आदिवासी आहे आणि आम्हाला काही आरक्षण नव्हतं शिक्षणाचं। आज बाबासाहेब आंबेडकरांच्या मुले आम्हाला शिक्षणाचं दर्जा त्याने दिलेलं आहे, पण थोडंफार आम्ही काय थोडं शिकलेलं आहे। पण आमची गरीब परिस्थिती असल्यामुळे आम्ही काही शिकू शकलो नाही आणि ज्या आम्हाला सरकारने काही नोकऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत आणि शिक्षण नसल्यामुळे त्या नोकऱ्या आम्हाला सुद्धा मिळत नाही। तर आमच्याकडून तुम्हाला हीच प्रार्थना आहे की तुम्ही सुद्धा शिका आणि पुढच्या पदावर सुद्धा जाऊ शकता। त्याच्यासाठी आपल्या टीचर किंवा असेल आपल्या सर असतील त्यांचं आपण जे मार्गदर्शन ते करतील त्याच्या हिशोबाने आपण पुढं पण गेलं पाहिजे। कारण आमची जी परिस्थिती आहे ते आमच्यासारखे नसावी, म्हणून माझा हेच उद्देश आहे की तुम्ही सुद्धा खूप शिक्षण घेऊन तुमच्या पदावर जाऊ शकता। कारण आम्ही तर डोंगरामध्ये राहणार आहे, तुम्हाला माहिती आदिवासी लोक लाकूड पाठी करून आपलं पोट कसं तरी निर्वाह करायचं, अन्न वस्त्र निवारासाठी अंगावर कपडे पाण्याची सुद्धा सोय नव्हती। खड्डे वगैरे करून आम्ही ते पाणी काढून ते आंघोळी पिण्याचं पाण्याचा प्रयत्न करत होतो। परंतु आज सुद्धा जी परिस्थिती थोडी बदललेली आहे। नगरसेवकांनी काय गावागावा ठिकाणी जाऊन
ते परिस्थिती आमची गरिबांची पाहून त्यांनी पाण्याची सोय सुद्धा केली, एक रस्ते केले आणि थोडं शिक्षणाचं पण सोय केलेली आहे. तर आज आम्ही सुद्धा आमच्या मुलांसाठी पण आम्ही चांगल्या शिक्षणामध्ये मिळवण्यासाठी चांगल्या हायस्कूलमध्ये पण टाकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आम्हाला खायला पुढे कमी असेल पण आम्ही शिक्षणासाठी मुलांना सुद्धा पुढे घेण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही तर आश्रमशाळामध्ये तुम्हाला माहिती आहे बिल्डिंगमध्ये आम्ही शिक्षण माझं बोलणं असतील कमी पूर्वीपासून कमी झालं आणि नसापासून पूर्वीपासून होतो. तुम्ही सुद्धा नसापासून दूर राहा हीच माझी विनंती आहे. आणि चांगलं शिक्षण आपल्या आई वडिलांचं नाव, आपल्या शाळेचं, आपल्या टीचर सरांचं नाव सुद्धा व्हावं, त्याच्यासाठी चांगलं शिक्षण घेऊन आपलं उच्च पदवी प्राप्त करावे हेच माझी विनंती तुमच्या समोर आहे. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी थोडक्यात तुम्हाला आदिवासी जनजागृती सांगून देते. आदिवासी हा भाग आहे आपल्या भारतामध्येच नाही तर पूर्ण देशामध्ये. तुम्ही अमेरिका, युरोप तिथे बघाल, ऑस्ट्रेलियाची पूर्ण जमीन ही आदिवासीयांची आहे. ते नंतर स्थलांतरित झालेला प्रकार आहे. भारतामध्ये आदिवासी ही मूळ जमात आहे, म्हणजे जमीन जी आहे ना मूळ ही यांची आहे. पण शिक्षणाच्या अभावामुळे नंतर मग तिथे आलेल्या जे काही पद्धती असतील त्या प्राचीन वाघ्याय पद्धतीनुसार आलेल्या पद्धती, मग त्या जमिनी यांच्या शिक्षणाच्या अभावामुळे यांच्याकडनं आमचे घेऊन लुटण्यात आल्या. आणि मूळ राजा जो या जमिनीचा मूळ मालक जो आदिवासी आहे त्यांना मुख्य प्रवाहापासून लांब ठेवण्यात आलं. भारतीय संविधान, आज संविधान दिन आहे, योगायोग खूप चांगला आहे. संविधान दिनानिमित्त मला सांगण्यात येतं की आपल्या संविधानाने त्यांना मग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. आरक्षण, रिझर्वेशन त्यातला एक प्रकार आहे. त्यांच्या जमिनीमुळे त्यांना मिळाव्यात. 1991 साली तो कायदा करण्यात आला की पहिले त्यांच्याकडनं त्या जमिनी कमी पैशामध्ये विकत घेऊन नंतर मग त्यांना वगळण्यात येत होतं. मुख्य प्रवाहातून, सामाजिक आर्थिक प्रवाहातून बाहेर काढण्यात येत होतं. पण मग संविधानाने नंतर तरतूद करण्यात आली 1991 साली. आणि त्यानंतर मग पुन्हा यांना प्रवाहात आणण्यासाठी आता ते त्यांच्या जमिनी स्वतःही विकू शकत नाही. त्यांच्या मूळ कुळात म्हणजे मुळात आदिवासीलाच मिळावेत अशी तरतूद आपल्या भारतीय संविधानात देण्यात आलेली आहे. आदिवासी हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे भारतीय समाजातला. त्यांना आपण सगळ्यांनी मूळ प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे एकमेव मार्ग आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्यासाठी प्रयत्न करायला हवा, जो आपल्याला भारतीय नागरिक म्हणून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फार मोलाचा आहे. समजलं? धन्यवाद. Tribal event. Now I like to call Samana from 7th B for English speech. Clap everyone. Hello, my dear friends. Very good morning to all of you. My name is Samana and I am from 7th B. Here I will talk about Adivasi. They are the original people of India, living in forests and living for thousands of years. But today, Adivasi festival is over. Their land is taken away by thousands of down and their rivers are polluted. They are forced to travel to the city. Let us stand together to become Adivasi centers for the To call Arjun for English speech. Respected principals, supervisor, teachers, and all my dear friends. My name is Mohammad Ali and I am studying in 7th standard. क्या आप लोग जानते हैं आदिवासी कौन है? आदिवासी वे लोग हैं जो देश के मूल निवासी है, जो सदियों से यहाँ रह रहे हैं. वहाँ उन्हें जाति का दर्जा दिया गया है और वे गांव के जाति व्यवस्था में परस्पर संवाद करते हैं, जिससे जनजाति को जाति से अलग परिभाषित करने में मुश्किलें पैदा होती है. आदिवासी लोग चांगले घोषित
घोषित केलेला दिवस आदिवासी गावं एकत्र येऊन मोठ्या आनंदाने हा दिवस साजरा करतात. जय हिंद. नमस्कार. आज पाणी आहे माझी सरकारी. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम माझ्या सर्व आदिवासी बांधवांना माझा नमस्कार. संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेत 50 वर्ष झाल्यानंतर संयुक्त राष्ट्रात सांगायच्या आले आहे की I would like to all celebrate on tribal dance, Diksha, Sindhi, Payal and Payal.
चांदा ते बांधापासून आदिवासी आवाज घुमतो, आमच्या डरकाळी देवा थाळी नमतो. स्वाभिमानानं जगतो आम्ही, आम्हा भीती नाही कोणाची. आम्ही आदिवासी या देशाचे मूळ रहिवासी. आदिवासी हा जंगलाचा राजा, नाव गाजवतोय मोठा, स्वाभिमानाचा वाणी ठेवतो मोठा. निसर्गात होता आमची वाटणी जगण्याची. आम्ही आदिवासी या देशाचे मूळ रहिवासी. दर्या कोण्यात आम्ही राहतो, उद्याचे स्वप्न हे आम्ही जंगलाच्या झोपडीत पाहतो. आम्ही आदिवासी या देशाचे मूळ रहिवासी. फॉर द थैंक्स और मिस्टर संतोष रघुनाथ पाजी को बहुत बहुत धन्यवाद देते हैं। और आभारी हूँ उनसे। एक्चुअली अपने का जो एक्टिविटी किया था और वो कहीं पर भी नहीं मिला था, तो उन्होंने बड़ा करके आप तक पहुँचे, तो थैंक यू। सर ने बहुत मेहनत किया है, अपना बिजनेस को साइड में छोड़ के हमारा बुलाने में यहाँ तक आए और डर रहे थे कि अगर आदिवासी लोग हैं उन लोग को कैसा क्या होगा। अगर आपने देखे उनका फर्स्ट स्पीच में क्या था, उन्होंने यही बोला कि तुम लोग के बीच में आने जैसे लाए नहीं है, फिर भी वो हिम्मत कर रहे हैं, अपना गाड़ियों को संभाल रहे हैं। वो उनकी मम्मी है, उनको प्रिपेयर करके लाए। क्वालिटी भी बहुत डर रही थी, कैसा होगा क्या होगा। हम लोग को फर्स्ट टाइम मंच मिल रहा है, स्टेज मिल रहा है, तो हम लोग का इसमें कैपेसिटी उतना नहीं है, ऐसा बोल रहे थे। मगर मैंने उनको हिम्मत किया, उनका बेटी सामने से बटन खोल किए थे और उसकी वाइफ ने भी किए थे, तो उनको मैंने बोला ऐसा कोई डरने वाली जैसी बात नहीं है। आदिवासी होने से आप भी आप बच्चों जैसे ही आपको अच्छे से आना है, आपको सत्कार किया जाएगा। तो ऐसा बोले तो दोनों जो है माइंड मेकअप करके आए और आपके बीच में आए लोगों को प्रेजेंट किया। थैंक यू। Thank you for that. Okay? ये प्रोग्राम हमसे सक्सेसफुल था, खुश होंगे और नेक्स्ट टाइम परत मिलते हैं।